सदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे। सारस्वताघवे जिवेशिये, वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे। रस होती ओळंगणे अक्षराशी, भावाचे अवतरण अवतरविती निजखुण। हातातडे संपूर्ण तत्वबोध, श्री गुरूंचे पाय जई हृदय वसो निठाय। तये वडे भाग्य होय उन्मेषासी, हे नमस्कारो नियाता सच्चिदानंद रूपाय। विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय, श्रीकृष्णाय वयं नमः। ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक्। ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः। ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक्। ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः। भगवान संत सम्राट माऊलींच्या आपल्यावर असणाऱ्या अतीव अनुग्रहामुळं, असीम अनुकंपेमुळं तुम्ही आम्ही सर्व भगवती ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम त्रयोदशोऽध्यायः, ज्याच्यामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा विवेक म्हणजे क्षेत्र काय आणि क्षेत्रज्ञ काय, क्षेत्रज्ञ हा त्या क्षेत्रापासून कसा वेगळा आहे, क्षेत्र अनित्य आहे, क्षेत्र अनेक दोषांनी युक्त आहे, क्षेत्र परतंत्र आहे आणि याशिवाय महत्त्वाची गोष्ट ज्ञानोबाराय सांगतात, क्षेत्र हे स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे। ती क्षेत्र ही जीवाने केलेली कल्पना आहे। कधीकधी जीव स्वतः क्षेत्राची कल्पना करतो, कधीकधी शास्त्र सुसंस्कृत जीवसुद्धा या क्षेत्राची कल्पना करतो, कारण वेदामध्ये याचं वर्णन आलेलं आहे। परंतु ह्या क्षेत्रावरून क्षेत्रज्ञ हा भिन्न आहे, तो एक आहे, तो असंग निर्विकार आहे, तो ह्या क्षेत्राचं अधिष्ठान आहे, तो सर्व कारणांचं कारण आहे आणि तो सच्चिद आनंद अद्वय स्वरूप आहे आणि तोच त्यालाच आत्मा असं म्हणतात। आणि तो क्षेत्रज्ञ आत्मा ब्रह्मरूप आहे। क्षेत्रज्ञम चापिमाम विद्धी, तो ब्रह्मरूप आहे। याचा अर्थ तो क्षेत्रज्ञ ब्रह्मरूप आहे हे ज्ञान हे खरं ज्ञान आहे आणि ह्या ज्ञानाने जीव ज्या क्षणी त्याला आत्म्याचा ब्रह्मत्वाने किंवा ब्रह्माचा आत्मत्वाने ते ब्रह्म मीच आहे असा साक्षात्कार होतो, त्यावेळेला त्या पुरुषाला जीवनमुक्त असं म्हटलं जातं। आणि तो पुरुष जीवनमुक्त जोपर्यंत त्याचं प्रारब्ध आहे तोपर्यंत त्याला जीवनमुक्त म्हटलं जातं। आणि ज्या वेळेला प्रारब्ध भोगून संपल्यानंतर प्रारब्ध कर्माचा जेव्हा क्षय होतो तेव्हा त्याचं शरीर पडतं आणि त्याचे प्राण जे आहेत ते प्राण कुठेही लोकांतराला जात नाहीत। न तस्य प्राणा उत्क्रामंती अत्र एव समविलीयन्ते किंवा समविनीयन्ते, या ठिकाणी ते ब्रह्मस्वरूपातच लीन होऊन जातात। आता त्याला परत जन्म येत
नाही. तुका म्हणे एका मरणेची सरे. असा एक महापुरुषाचं जे काही जीवनचरित्र आहे ते जीवनचरित्र ज्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे आणि ज्या बोधाने ज्या आत्मबोधाने तो संपन्न होतो त्या आत्मबोध आपल्याला व्हावा यासाठी या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा विचार हे त्याच्यामधलं एक महत्त्वपूर्ण साधन आहे. किंबहुना क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा विचार झाला असता मनुष्य ह्या संसार बंधनातून मुक्त होतो अशा प्रकारचा विचार आपला चालू आहे. तर ह्या क्षेत्राचं वर्णन सांगत असताना भगवान म्हणतात मीच सांगतो ह्या क्षेत्राचं वर्णन असं नाही, तर ह्या क्षेत्राविषयी भरपूर विचार आत्तापर्यंत झालेला आहे. पुराणे ये विषयी मतपत्रिका वशिष्ठादिक जे ऋषी आहेत त्यांनी सांगितलं. वेदाच्या कर्मकांडामध्ये, उपासनाकांडामध्ये, ज्ञानकांडामध्ये सगळ्या ठिकाणी क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे आणि ते क्षेत्राचं वर्णन करण्यासाठी केलं नाही तर क्षेत्रज्ञाचं स्वरूप जाणण्यासाठी की ज्यामुळं क्षेत्रज्ञाचं स्वरूप जर आपण जाणलं तर ह्या क्षेत्राहून भिन्न केलेला क्षेत्रज्ञ ब्रह्मरूप आहे असा आपण जर जाणलं तर त्याच्यापासून आपल्याला परमपुरुषार्थाची मोक्षाची सिद्धी होते, प्राप्ती होते. म्हणून या ठिकाणी हा विचार आहे. हा विचार जो आहे तो आपल्या जीवनात असणाऱ्या दुःखाची लयरूप निवृत्ती करणारा म्हणजे तात्कालिक निवृत्ती करणारा असा उपाय या अध्यायामध्ये सांगितला नाही. किंवा सांख्य म्हणतात की या ठिकाणी 21 दुःखाचा ध्वंस आपलं नैयायिक म्हणतात की 21 दुःखाचा ध्वंस म्हणजेच काय आहे, मोक्ष आहे असं मानतात. पण तशा प्रकारचा हा मोक्ष नाही. या ठिकाणी दुःखाची लयरूप निवृत्ती किंवा विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून जीवाला जे अनादिकालापासून सुख भोगण्याची सवय आहे ते सुख काय आहे, उत्पन्न होणार आहे, नाश पावणार आहे. ते सुद्धा अनित्य अशा स्वरूपाचं आहे, क्षणभंगूर अशा स्वरूपाचं आहे. ते सुखसुद्धा त्या विषयांचं नसून आत्म्याचंच आहे. पण जीवाला ते भ्रमाने आपल्याला विषयांपासून झालं असं वाटतं. आपण थोडा विचार त्याचा केलेला आहे. तेव्हा या ठिकाणी इथं जे सुख प्राप्त होणार ते सुख कसं आहे, नित्य सुख आहे. तो जो आनंद आहे तो नित्य आनंद आहे. तो कोणत्या विषयावर अवलंबून नाही, काळावर अवलंबून नाही किंवा हा विषय मिळाला म्हणजे सुख मिळतं किंवा ह्या साधनाने प्राप्त होणारं ते सुख नाही. ते नित्य सगळ्या सुखाचा कंद किंवा सगळ्या सुखाचा मूलभूत उद्गम स्रोत ते सुख आहे. ते ब्रह्मसुख आहे. ते आपल्या स्वतःचं स्वरूप आहे. हे सुख जे आहे हे नित्य सुख प्राप्त होतं आणि सर्व सुख जे आहेत तर त्या सर्व सुखाची लहरी, सर्व सुख ज्याला म्हणतात जे सुख प्राप्त झालं तर तुकाराम महाराज सांगतात त्या सुखाचं शब्दाने वर्णन करता येत नाही. त्या ठिकाणी ते इंद्रियजन्य नसल्यामुळं, स्वतःसिद्ध असल्यामुळं, व्यापक असल्यामुळं आणि देशकाल वस्तू परिच्छेद रहित असल्यामुळं ते जे सुख आहे ते सुख प्राप्त झालं तर काय सांगो झाले काहीच्या बाही, पुढे चाली तेही आवडीने. याचा अर्थ किंवा पुढे चाली नाही आवडीने असा पण पाठभेद आहे. तर याचा अर्थ असा आहे की हे सुख प्राप्त झालं का आनंदाच्या डोहामध्ये आनंदाच्या लाटा उसळतात आणि त्या सुखाचं वर्णन करायचं झालं तर ते सुख सांगता येत नाही. म्हणून ते सांगतात काही बाही झालं. म्हणजे ते अनिद्रुक अतादृक अशा स्वरूपात, त्याला उपमा देता येत नाही. असा अनुपमेय सुख, अनुपमेय अनिर्वाच्य आनंद किंवा ते सुख त्याला भोगायला मिळतं. आणि ते सुख प्राप्त झाल्यानंतर ते सुख जात नाही तर त्या ठिकाणी पुढे चाली तेही आवडीने. या ठिकाणी जीवाला पुढचं जे उर्वरित जीवन असतं त्याच्यामध्येही म्हणजे ह्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याला आनंदाचा जीवनमुक्तीच्या विलक्षण आनंदाचा उपभोग होतो. आणि पुढे चाली नाही आवडीने म्हणजे त्याला पुन्हा आता विषय सुखाकडं तो ढुंकूनसुद्धा पाहत नाही. कारण ते सांगतात जो अमृताते ठेवी तो कांजी केवी सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी रुद्धी.
ज्या ठिकाणी याला जर अमृत प्राप्त झालं तो भाताची पेज सेवन करणार नाही, त्याप्रमाणे ह्या पुरुषाला कधीही त्या विषयांच्या सुखाचा भोग घ्यावा आणि त्याच्यावर त्याचं सुख अवलंबून आहे असं त्याला कधीही वाटत नाही. कारण त्याच्या ठिकाणी निरालंब ज्या सुखाला कोणत्याही ज्या सुखाची वेदवादाला सुद्धा त्याची मर्यादा करता देशकाले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा भोगिती. असं असणारं अविनाशी सुख ते नित्य भोगत राहतात आणि नंतर ते शेवटी सुखरूप होऊन जातात. त्या ठिकाणी अगोदर सुखाचा विलक्षण सुखाचा भोग भोगतात आणि नंतर देहपातानंतर त्यांचं संचित कर्म पूर्णपणे ज्ञानाने दग्ध झालेलं आहे आणि त्या असंगत्वबोधामुळं त्यांना क्रियमान कर्माचा लेप लागत नाही आणि प्रारब्ध कर्म भोगून संपतात. त्यामुळं त्यांना नैष्कर्म्य दशा प्राप्त होते आणि ह्या पुरुषाला पुन्हा जन्म येत नाही. आणि सर्व दुःखाचं कारण आहे जन्म. दुःखाचे ते मुळं पाहिले शोधुनी, आपलं जन्माचे ते मुळं पाहिले शोधुनी, दुःखाची कारणं जन्म घेणे. या ठिकाणी आपण जन्म घेतला म्हणजे सर्व दुःखांचं अधिष्ठान हे शरीर आहे आणि हे शरीर त्याला परत येत नाही. कारण त्याचे प्राण पुन्हा म्हणजे त्याचं सूक्ष्म शरीर जे आहे ते सूक्ष्म शरीर ह्या स्थूल शरीराला सोडून दुसऱ्या कोणत्याही शरीराला जात नाही असा वेदाचा अपौरुषेय वेदाचा सिद्धांत आहे किंवा आपल्याला सांगणं आहे. आणि त्या विषयाचं आपण चिंतन करत आहोत. याच्यामध्ये अनेक ऋषीभी बहुधा गीतम, सगळ्या आपल्या ह्या भारतीय संस्कृतीमध्ये वैदिक संस्कृतीमध्ये प्रत्येक मानव मात्र जो ह्या भारत देशामध्ये जन्माला आला तर त्याच्यामध्ये त्याचं मुख्य प्रयोजन जर असेल तर 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. परंतु ज्या ठिकाणी चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धीते. ज्ञानोबराय सांगतात की परमसिद्धी मोक्ष जो आहे असं त्याला म्हणतात. तर त्याच्या ठिकाणी कोणतंही कर्तव्य राहत नाही. ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम आस्ति चेत न स तत्वविद. ज्ञानामृताने तृप्त झालेल्या ह्या पुरुषाला जीवनामध्ये काही करण्याचं राहत नाही. काही त्याला प्राप्त करायचं आहे, काही निवृत्त करायचं असं काहीच राहत नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. त्याला कोणती इच्छा राहत नाही. कारण काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी. अशा प्रकारचा तो या ठिकाणी स्थितप्रज्ञ अवस्थेला प्राप्त होतो, जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होतो. आणि अशाच प्रकारच्या महापुरुषाचं वर्णन भगवान ह्या गीतेमध्ये, गीता म्हणजे काय आहे तर गीता हा जीवनमुक्ती सांगणारा ग्रंथ आहे. या ज्ञानेश्वरीमध्ये जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन केलं. म्हणून तो दैवा आगळा वाणीत असो वेळोवेळा जे साम्य सजे डोळा लागला तया. माऊली म्हणतात स्थितप्रज्ञाच्या रूपाने असो किंवा ज्ञानीपुरुषाची लक्षणं, भक्ताची लक्षणं, या गुणातीत पुरुषाची लक्षणं या रूपाने काही जरी भगवान सांगत असले तर एकाच महापुरुषाचं वर्णन करतात. गीतेमध्ये दुसरे विषय नाहीत का? कांडत्रय निरूपिणी गीता. परंतु कोणत्याही रूपाने गीतेचं मूळचं उद्दिष्ट आहे की या ठिकाणी ह्या महापुरुषाचं वर्णन करावं. जे नाम कारण साम्यशे, जे साम्य काय, निर्दोषम ही समम ब्रह्म, ब्रह्मरूपी शय्येवर तो निश्चिंत पडलेला आहे. तो का म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पौडईन. अशा प्रकारचा तो महापुरुष आहे. तो त्या ब्रह्मरूपी शय्येवर पडलेला आहे. तो पुन्हा वृत्तीवर यायला तयार नाही. अशा प्रकारची ही स्थिती आहे. आणि त्यामुळं भगवान म्हणतात वाणीता असो वेळोवेळा आम्ही त्याच पुरुषाचं वर्णन करतो आणि त्याच पुरुषाचं वर्णन करणारा हा अध्याय देखील आहे. तेव्हा ही स्थिती प्राप्त होण्यासाठी जो काही विचार आहे की कोणत्याही हा आत्मानात्म विचार आहे. त्या ठिकाणी आत्मा काय आहे आणि आत्म्याहून इतर असणारं अनात्म काय आहे, सार काय आहे, असार काय आहे, ग्राह्य ग्रहण करण्यासारखं, अंगीकार करण्यासारखं काय आहे, स्वीकार्य काय आहे आणि त्याज्य काय आहे, सत्य काय आहे, मिथ्या काय आहे, नित्य काय आहे, अनित्य काय आहे. सर्वच प्रकारचा विचार. दोषयुक्त काय आहे, गुणयुक्त काय आहे, गुणदोषाच्या अतीत असणारं तत्त्व काय आहे. अशाच प्रकारचा ह्या सर्व ओव्यामध्ये विचार करून आपल्याला शांत रस
शांतरसाचा स्थायी भाव आहे वैराग्य, आणि त्या वैराग्यपूर्वक आपल्याला ह्या शांतरसाची मानव मात्राला अनुभूती यावी म्हणून आपल्याकडे ही विचार करण्याची पद्धती आलेली आहे. ज्या आपल्याकडं आपण जर पाहिलं तर ह्या भारतात जन्मलेला लतीफ शाह असो, कबीर कमाल असो, किंवा या ठिकाणी सामान्य कोणीही कोणत्याही जातीत जन्मलेला असो, परंतु ह्या वैदिक संस्कृतीने त्याला हा मूलभूत ईश्वरवाद, ब्रह्मवाद आणि या ठिकाणी असणारं ह्या मायावाद याच्याद्वारा त्याला वैराग्य देऊन त्या ठिकाणी त्याला सुखशांतीचा, परमाशांतीचा लाभ करून दिलेला आहे. अशा प्रकारचं हे भारतीय तत्त्वज्ञान आहे. हे वैदिक तत्त्वज्ञानाच्या ह्या परंपरा आहे. कितीही संप्रदाय असले, कितीही पंथ असले तरी ह्या सगळ्या पंथांचा सर्व देव नमस्काराः केशवम प्रतिगच्छती, जेणेकरून त्याची गती किंवा त्याची जी बुद्धी आहे ती ब्रह्मस्वरूपाचा निश्चय करेल आणि त्याच्यामध्ये स्थिर होईल. अशा प्रकारचा आपल्याकडं या ठिकाणी शेतामध्ये काम करणारा शेतमजुरापासून तर त्या देशाचा असणारे भर्तृहरीपर्यंत असणारे जे राजे आहेत त्या राजांनी देखील हाच विचार केलेला आहे. भर्तृहरी राजा हा शृंगार शतकातून निघाला आणि नीतिशतकाला प्राधान्य दिलं. केवळ शृंगार किंवा विषयभोगात आयुष्य खर्च करण्याने मनुष्याला खरं रम्य समाधान प्राप्त होणार नाही. नीतिपूर्ण त्याचं जीवन असलं पाहिजे. पण नीतिपूर्ण जीवन किती असलं, जगामध्ये आजही इतर देशामध्ये त्यांना विशेष धर्माचं अधिष्ठान नसलं किंवा ज्याला आपण म्हणतो जो धर्म वास्तव मनुष्याला आपल्या स्वरूपापर्यंत नेणारा, अशा प्रकारच्या त्या धर्माच्या संहिता नसल्या तरीसुद्धा ते नीती त्याच्यामध्ये असणारे जे नीतिशास्त्र त्याच्या जीवावर ते राष्ट्र आजही उत्कर्षाला प्राप्त झालेले आहेत. परंतु नीतिशास्त्रापेक्षाही धर्मशास्त्र हे बलवान आहे. नीतिशास्त्राच्या सिद्धांतापेक्षा धर्मशास्त्राचा सिद्धांत बलवान आहे असं आपल्या पूर्वसुरींनी सांगून ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे धर्मविचार, पापपुण्य, सुखदुःख, जन्ममरण, नंतर मरणोत्तर जीवन, मरणपूर्व असणारे कर्म किंवा या इहलोकात केलेले कर्म याविषयीचा विचार केलेला आहे धर्मशास्त्राने. जेणेकरून त्यांनी सांगितलं धर्माधारयते प्रजा, ज्या प्रजेचं चांगल्या प्रकाराने धारण पोषण होईल यासाठी एक जी आचारसंहिता सांगितली ती नीतिशास्त्राची आचारसंहिता जशी आहे तशी धर्मशास्त्राची आचारसंहिता आहे आणि ती त्याच्यापेक्षा अधिक सूक्ष्म, गंभीर आणि वस्तुनिष्ठ आहे. परंतु धर्मशास्त्राच्या नंतरही ही जी काही वेदांतशास्त्र आहे, औपनिषदीय विचार आहेत, विचारधारा किंवा विचार प्रणाली आहे, तिचं जर आपण अनुसरण केलं तर या ठिकाणी आपण पूर्णपणे मुक्त होतो. मुक्त म्हणजे मोकळे होतो, संसार बंधनातून मुक्त होतो. न सुखम न दुःखम न पुण्यम न पापम चिदानंदरूप शिवोहम शिवोहम अशा प्रकारचा तृप्तीचा ढेकर मानवी जीवनामध्ये देता येतो. म्हणून सगळी जरी ह्या भारतामध्ये अनेक पंथ संप्रदाय असले तरी ते ह्या वेदांत तत्त्वज्ञानावर अधिष्ठित अशीच बहुतेकांची रचना झालेली आहे. अधिकार परत्वे त्याच अद्वैत सिद्धांताला कोणी विशिष्ट अद्वैत म्हणत असेल, शुद्ध अद्वैत असं म्हणत असेल, केवळ अद्वैत म्हणत असेल किंवा काही लोकांनी आग्रह आणि द्वैताचा आग्रह धरला असेल तरी तो सुद्धा त्या अधिकारानुरूप जर आपण त्याचं अनुष्ठान केलं तर तो द्वैती असणारा कधीतरी विशिष्ट अद्वैती होतो, तो शुद्ध अद्वैती होतो, नंतर तो केवळ अद्वैती होतो किंवा द्वैत संज्ञा अद्वैती होऊन अखेर तो ह्या केवळ अद्वैत सिद्धांतात स्थिर होतो आणि त्याला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य राहत नाही. अशा प्रकारचा हा श्रीमद भगवत गीतामयाचा जो उपदेश आहे तो ज्ञानोबाराय आपल्याला आपल्या मराठी मायबोली सांगत आहे. ऋषीमुनींनी विचार केला हे भगवंतांनी सांगितलं, वेदांनी विचार केला हे भगवंतांनी सांगितलं. त्याच्याशिवाय या ठिकाणी ब्रह्मसूत्राच्या पदांनी याचा विचार केला ही गोष्ट भगवंतांनी सांगितली. पण ज्ञानोबाराय या ठिकाणी सांगत असताना आपण पाहिलं की ज्ञानोबाराय ह्या गीतेचे भाष्यकार आहेत, ज्ञानोबाराय याचे वार्तिककार पण आहेत आणि ज्ञानोबाराय याचे सूत्रकार पण आहेत. पण त्याहीपेक्षा ज्ञानोबारायांची दयार्द्र
अशा प्रकारची समाजपुरुषाविषयी असणारी दृष्टी ती ह्या टीकेमध्ये, ह्या श्लोकाच्या टीकेवरून दिसून येते की या ठिकाणी प्रत्यक्ष असं काही सांगितलं नसता दार्शनिक जे विचार आहेत ते विचार ज्ञानोबा या ठिकाणी मांडतात. कारण का, ही दर्शन परंपरा आहे. तर ह्या दर्शन परंपरेमध्ये ज्ञानोबरायांनी या ठिकाणी जीववादी म्हणजे हा पूर्वमीमांसक म्हणतो, हा संकल्पवादी म्हणतो, हा ईश्वरवादी म्हणतो, हा कालवादी म्हणतो, अशा प्रकारचं त्याचं कुठेही वर्णन केलेलं, त्याचं नाव दिलं नाही. सर्वदर्शन संग्रहामध्ये विद्यारण्य स्वामींनी 16 मतांचा विचार केलेला आहे. आस्तिक मतं, नास्तिक मतांचा विचार करत असताना त्या दर्शनांचं जीवाविषयी काय मत आहे, जीवाचं, जगताचं, ईश्वराचं आणि ब्रह्माचं स्वरूप कसं प्रतिपादन करतात याविषयी विचार केला. परंतु या ठिकाणी ज्ञानोबारायांची ही जी काही अत्यंत मृदू शैली आहे त्यामध्ये त्या दर्शनांचं खंडन करतो आहे असं ज्ञानोबारायांनी सांगितलं नाही. या कारण का, त्यांची नावं पण घेतली नाही. कारण काय आहे की ज्ञानोबारायांना हे पूर्ण ज्ञात आहे. आपल्या परंपरेत, वेदांत परंपरेत देखील जरी इतर दर्शनं खंडित असली तरीसुद्धा त्या दर्शनांचे जे संस्थापक असणारे महान ऋषी ते सर्वच्या सर्व ईश्वरावतार आणि सर्वज्ञ आहेत. परंतु जगामध्ये प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. जगामध्ये कोणी राजसी आहे, कोणी तामसी आहे, कोणी सत्वगुणी आहे, कोणामध्ये 1 गुणाचा प्रकर्ष आहे, 2 गुण कमी आहेत. अशा प्रकारचं प्रत्येकाचे संस्कार वेगळे आहेत, प्रत्येक वेगवेगळ्या देशात आहेत, कालात आहेत. तेव्हा ह्या सर्वांच्या अनुरूपाशी त्यांचं स्वसमाधान प्राप्त होण्याच्या दिशेने वाटचाल व्हावी म्हणून या ठिकाणी त्या दर्शनांनी त्या अधिकाराचं एक प्रकारचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. म्हणून त्या दर्शनकारांना सर्वज्ञ असल्यामुळं, ईश्वरावतार असल्यामुळं, जनकल्याणाचंच कार्य करीत असल्यामुळं त्यांची मतं एकदम वाऱ्यावर उडवून लावल्यासारखी, ज्याला विथंडा किंवा जल्पाचा आश्रय करून लगेच त्यांची मतं खंडित केली असं नाही. जणू काही त्यांच्याशी सुद्धा एक प्रकारचा संवाद माऊलींनी एका दर्शनाने दुसऱ्या दर्शनाशी संवाद साधून त्याच्या मतामध्ये असलेल्या त्रुटी सांगून त्याला आपलं मत सांगितलेलं आहे. पुढच्यानी मागच्याचं खंडन करून आपलं मत मांडलं, त्याच्या पुढच्यानी त्याच्या मतामध्ये असणाऱ्या त्रुटी किंवा वैगुण्य त्याला सांगून त्या ठिकाणी त्या त्रुटी काढून आपल्या मताची मांडणी केलेली आहे. आता आपण विचार करत आलो तर संकल्पवादाचं खंडन झालं आणि स्वभाववाद जो आहे तो सांगितला. आपण काल थोडंसं चिंतन केलं, परंतु ह्या स्वभाववादाविषयी अनेक प्रकाराने चिंतन करता येईल आणि ते आपल्याला यथाशक्ती यथामती आज या ठिकाणी करायचं आहे. तर त्याच्यामध्ये संकल्प, ईश्वराच्या संकल्पापासूनच हे संपूर्ण जगत उत्पन्न झालं आणि त्याला प्राधान्य कोणाला दिले? संकल्पाला प्राधान्य दिले. परंतु हा जो स्वभाववादी आहे त्या स्वभाववाद्याने त्याचं खंडन केलेलं आहे आणि तो स्वभाववादी त्यांना सांगतो की तुम्ही जर संकल्पापासून सृष्टी निर्माण होते किंवा क्षेत्र निर्माण होतं, क्षेत्राचं कारण कोण आहे? संकल्प आहे. आणि त्याच्यासाठी तो म्हणतो की हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. कारण का, जर संकल्पच सांगायचा होता, संकल्प कोणाच्या ठिकाणी राहतो? परब्रह्माच्या आश्रयाने राहतो. आणि प्रकृती कोणाच्या आश्रयाने राहते? परब्रह्माच्या आश्रयाने. मग तुम्ही प्रकृतीवादाचं खंडन करून नवीन काय शोध लावला? काही शोध लावलेला नाही असं तो म्हणतो. परतत्वाची आगावी संकल्पशेज देखावी तरी का पान मनावी प्रकृती तयांची. जर ह्या परतत्वाच्या गावी म्हणजे परब्रह्मरूपी गावामध्ये जर संकल्पशेज देखावी, ह्या संकल्पाचं ते शय्याघर आहे असं जर मानावं तरी कापान मनावी प्रकृती तयांची. मग ही त्याची प्रकृतीच आहे, मग असं का मानू नये? म्हणजे परब्रह्माने प्रकृतीचा आश्रय किंवा प्रकृतीनं परब्रह्माचा आश्रय करूनच ह्या क्षेत्राची उत्पत्ती झालेली आहे आणि त्याच्यावर मालकी प्रकृतीचीच आहे. परब्रह्माचा आश्रय केलेल्या प्रकृतीची आहे असंच म्हणणं चांगलं नाही का? परब्रह्माच्या आश्रयावर जर संकल्पाने शेजघर केलं तर प्रकृतीनं परब्रह्माचा आश्रय केला, फक्त नावामध्ये काय आहे? बदल आहे. आतमध्ये असणारा जो आशय आहे तो तर सगळा सारखाच झाला. याचा अर्थ प्रकृतीवाद्यांनाही कळलं नाही आणि तुम्हालाही कळलं नाही. मग ह्याविषयी तो म्हणतो परी हे असो, परंतु आता हे राहू द्या, तुमचं दोघांचं चुक हे नव्हे, हे तुमचं मत मुळीच बरोबर नाही. तुम्ही या न लागावे
तुम्ही ह्याच्या नादी लागू नका, तुम्हाला याचा निर्णय होणार नाही. तुमच्या बुद्धीनं संकल्पवाद्यांनी किंवा प्रकृतीवाद्यांना क्षेत्राचा निर्णय होणार नाही. मग ते म्हणे आता हे कोण सांगेल? कोण सांगेल म्हणजे मी सांगतो. हे कधी सांगता? नंतर सांगता का? आत्ताची आगवे सांगितलेलं, आत्ताच तुम्हाला याचा मी विचार सांगतो. आपण सर्वजणांनी ह्याविषयी थोडा अंतर्मुख होऊन आपापल्या बुद्धीप्रमाणे याचा विचार करावा. कारण काही ज्ञानोबा स्वतः सांगतात, गीतेचा आशय सांगत असताना अत्यंत हा गंभीर आशय आहे. म्हणतात की अनेक ऋषीमुनींनी याच्यामध्ये प्रयत्न केलेले आहेत, परंतु त्यांची गरुड झेप आहे. पण आकाशात उड्डाण फक्त गरुडच करू शकतो का? चिलटसुद्धा आकाशात फिरू शकतं. तसा हा गीता ईश्वर भोळा ले व्यासोक्ती कुसुममाळा, तरी माझ्या दुर्वादळा नान म्हणे. की गीता ईश्वर हा इतका भोळा आहे की आता आपण चिंतन करतो, हे असं कोणी म्हणू शकत नाही का आम्ही सांगितलं हाच ज्ञानोबा यांचा आशय आहे, हे कोणी सांगू शकत नाही. कारण का? तर या ठिकाणी मानवी बुद्धी याला नेहमीच अपूर्ण ठरलेली आहे. या ठिकाणी हा जो विचार आहे, तर हा विचार आपण सुद्धा गीता रूपी भोळी असणारी आपली जी माता आहे तिच्या अंकावर एक प्रकारचा आपण सांगतो की आपण तिच्या अंकावर खेळत आहोत. आणि आपण अत्यंत व्याकुलतापूर्ण केविलवाण्या दृष्टीने पाहत तिचा अर्थाचा अवगम आपल्याला व्हावा म्हणून गीता माऊली आपल्याकडे कृपा कटाक्ष टाकून त्यांनी आपल्याला मूळ अर्थाचं आपल्या हृदयामध्ये यथार्थ स्फुरण करावं, याच्यासाठी ही सेवा आहे असा याचा अर्थ. तेव्हा तो म्हणतो की आता आकाश सांगितलेलं, हे कशासाठी सांगितलं? प्रत्येकाने ह्याविषयी विचार केला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानोबा यांना काय म्हणायचं? तर तुकाराम तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली. ज्ञानोबारायांनी जी युक्ती किंवा योजना किंवा दृष्टांत किंवा उपपत्ती सांगितलेली आहेत त्याची खोली कोणाला कळणार नाही. म्हणून आम्ही फक्त काय आहे, आमच्याजवळ 2 हस्तक आणि 1 मस्तक एवढंच नमवायला आहे. असं असलं तरी पण जर आपल्याला त्याचं यथार्थ ज्ञान झालं नाही तर आपल्याला मोक्षाला अंतरावं लागेल. म्हणून या ठिकाणी तो प्रतिबंध दूर व्हावा म्हणून गीत जानती असावा आणि गीताची एकी सेवा काय करायला अगवा शास्त्री एरी. एकम शास्त्रम देवकी पुत्रगीतम. देवकीच्या पुत्राने जे गायलेलं आहे तेच एक अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं हे गीता दर्शन आहे किंवा गीता शास्त्र आहे, त्याचा आपण विचार करायचा. तर आता या ठिकाणी आपणही ह्यामधून काय ज्याला अनेक एकच शब्द जो आहे तो सूत्र हे सर्वतोमुख असतं, सर्व बाजूंनी त्याचा विचार करता येतो. तसं त्या सूत्राचं जसं लक्षण आहे तसं हा सूत्ररूप या ठिकाणी हे तीन श्लोक आहेत. इदम शरीरम कौंतेय पासून. तर या सूत्ररूपामध्ये ज्ञानोबारायांनी असं सांगितलेलं आहे, काही ठिकाणी अल्पाक्षरम सांगितलं, पण असंदिग्ध जे आहे तर ते असंदिग्ध तर ज्ञानोबाराय सांगणं शक्य नाही, परंतु आपल्या बुद्धीला त्याचा उमग होत नाही याचा अर्थ आहे. पण आपली बुद्धी त्यांच्या चरणी समर्पित करून कसाला लावून प्रयत्नाची पराकाष्ठा करून आणि पूर्वसुरींचं म्हणजे आपल्या अगोदर असणाऱ्या ही जी ज्ञानपरंपरेच्या महापुरुषांनी ज्या प्रकाराने विचार केलेला आहे त्याला अनुसरून आपण थोडासा विचार करायचा, प्रयत्न करायचा, इतकाच याचा अर्थ आहे. तेव्हा या ठिकाणी ते म्हणतात परी हे असो नव्हे, हे जाऊ द्या, पण आत्ताच हे आगवे सांगितलेलं तुमच्या संकल्पवाद्याला मग हे क्षेत्र कोणाच्या मालकीचं आहे असं आम्ही आता तुम्हाला सांगतो. तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे, आता हा जो विषय आहे हा अत्यंत गंभीर विषय आहे, सूक्ष्म विषय आहे, याच्यातून निवाडा करणं पण कठीण आहे. असं असलं तरी आपल्याला ह्या पूर्व ऋषींच्या अनुकरण करत करत आपल्याला याच्यामध्ये काही सापडतं का पाहायचं. तर ते सांगतात. तर आता इथं लगेच तो जो सिद्धांत पक्ष आहे तो सिद्धांत पक्ष ह्या संकल्पवाद्याला कसा विचारतो बघा. याला काय म्हणतात आक्षेपार्थ. आक्षेपार्थ म्हणजे प्रश्न विचारायचा आणि त्या प्रश्नामध्ये आपल्याला अपेक्षित असणारं उत्तर त्याच्याकडूनच वधवून घ्यायचं. कारण याच्यामध्ये कुठंच आलं नाही, उत्तर सांगितलेलं नाही. आता त्याला काय विचारतात, तरी आकाशी कवने केली मेघांची भरणे, अंतरिक्षी तारांगणे धरी कवन, गगनाचा तडावा कोणी ओढीला केदवा, पवनु हिंडतो असावा हे कवनाचे मत, रोमा कवन पेरी सिंधू कवन भरी,
पर्जन्याच्या करी धारा कवन, असं एवढे प्रश्न विचारलेत. त्यांनी सांगितलं आकाश जे आहे ते आकाशी कवने, मेघाची भरणे कवने केली. आकाशामध्ये जे मेघामध्ये पाणी भरलं, ते मेघामध्ये पाणी भरलं कोणी हे तू सांग. संकल्पवाद्याला म्हणतात तू कोणी भरलं हे सांग. पवन हिंडतो असावा आणि वारा कायमचा सारखा हिंडतो म्हणजे संचार करतो, हे कवनाचे मत. ही कोणाचं मत आहे किंवा कोणाच्या आज्ञेने वायू जो आहे तो आकाशामध्ये संचार करतो. आकाश जे काय आपली मर्यादा आहे ते कधी खाली येऊन पृथ्वीला भेटायला कधी येत नाही, किंवा आकाश सर्वांना अवकाश किंवा पोकळी रूपाने सर्वांना सामावून घेतं. याला कारण कोण आहे? रोमा कवन पेरी, आपल्याला जेवढे 3.5 कोटी हे रोम आहेत केस अंगावर, तर ते कोणी पेरलेले आहेत, कोणी उत्पन्न केले? सिंधू कवन भरी, आणि हा समुद्र जो आहे तो समुद्र कोण बरं भरतं, कोण पाण्याने ह्या समुद्राला भरतं? किंवा दुसरं माऊलींनी पाठीमागं सांगितलं समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी, हे आज्ञापै माझी. पृथ्वीनं सगळ्या प्राणीमात्रांना सहन करावं, समुद्राने कधी आपली मर्यादा उल्लंघन करू नये. हे कोणाचं मत आहे? हे कोण करतं? पर्जन्याच्या करी धारा कवन, आणि पावसाच्या ज्या धारा आहेत, ढग आकाशात आल्यानंतर जो पाऊस वर्षाव करतो त्या पर्जन्याच्या धारा पाडणारं आहे कोण? असे प्रश्नच विचारतात माऊली. तैसे क्षेत्र हे स्वभावे वृत्ती कवनाची नव्हे, हे वाहे तया फावे एरा तुटे. आता ह्याच्यावरचा विचार जर म्हटलं तर कोणी संकल्पवाद्यांनी म्हटलं तर त्याचं खंडन केलेलंच आहे, जीववादी म्हटलं तर त्याचंही खंडन केलेलंच आहे. आपण त्याच्या अनुषंगाने पाहिलं परमाणूपासून हे क्षेत्र होतं, त्याचंही खंडन झालेलंच आहे. म्हणजे ज्याच्या ठिकाणी जड असणारा परमाणू आणि त्या ठिकाणी हे करू शकेल का सगळं? तो करू शकणार नाही. बरं, या ठिकाणी ईश्वर तत्व किंवा चैतन्य न घेता जड पदार्थ हे करू शकतील का? किंवा पंचमहाभूतांचं हे सामर्थ्य आहे का? नाही. जीवाच्या ठिकाणी हे सामर्थ्य आहे का? नाही. मग या ठिकाणी आहे कोणाचं सामर्थ्य तुम्ही आम्हाला सांगा, असं या ठिकाणी प्रश्न विचारतात. तर ते म्हणतात आता आपल्याला विचार केला तर मग आहे कोणाचं? ह्याला उत्तर काय द्यायचं? तुकाराम महाराजांनी याचं उत्तर देऊन ठेवलं. चाले हे शरीर कोणाची सत्ते, आणि कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकवू नका. तुकाराम महाराज म्हणतात माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणू नये. जीवाने मी करता कधी म्हणू नये. देवाचा जो अहम आहे, आपलं मनुष्याचा जो अहम आहे, त्या अहंकारालाही प्रेरक कोण आहे? परमात्माच आहे. मग याच्यातून असं म्हणता येईल ना का हे सर्व करणारा कोण आहे? ईश्वर आहे. मग जी 6 कारणं आपण सांगितली परवा योगवासिष्ठामध्ये, त्याच्यात ईश्वरवादामध्ये हे आपल्याला सांगता येईल, आहे की नाही? पण माऊलीने या ठिकाणी हे ईश्वर करतो असं म्हटले आहेत का? असे पण म्हटले नाही. बरं, हे ईश्वराचं अधिष्ठान असणारं ब्रह्म करतं असं सांगितलं आहे का? नाही. बरं, माया करते असंही केवळ सांगितलं आहे का? नाही. याचा अर्थ काय घ्यायचा, आहे की नाही? तर हे कवन पेरी याचं उत्तर सांगितलेलं नाही. पण माऊली पुढं जाऊन काय सांगतात की हे क्षेत्र स्वभावे, हे वृत्ती कवनाची नव्हे, हे वाहे तया फावे येरा तुटे. या ओळीवरून आपल्याला काही त्याचं चिंतन करता येईल. माऊली म्हणतात हे क्षेत्र स्वभावे, हे क्षेत्र स्वाभाविक आहे, म्हणजे काय कोणी केलेलं नाही. म्हणजे हे क्षेत्र जे आहे प्रकृतीनं केलं नाही, जीवाने केलेलं नाही, बरोबर ना, ईश्वराने केलेलं नाही, ईश्वराच्या संकल्पाने झालेलं नाही, हे कोणीही केलेलं नाही. हे वृत्ती कवनाची नव्हे, हे ही जे क्षेत्र आहे हे स्वभावता झालेलं आहे, आणि हे कोणाचीच वृत्ती म्हणजे कोणाचीच वतनदारी, कोणाचा हक्क किंवा अमक्यानेच केलं आहे म्हणून ते त्याच्याच मालकीचं आहे असं तुम्हाला म्हणता येत नाही, असं सांगतात. म्हणजे हा जो दर्शनकार आहे किंवा हा जो मतवादी आहे तो अशा प्रकाराने सांगत आहे ही वृत्ती कवनाची नव्हे. बघा, ही तसे क्षेत्र हे स्वाभाविक, क्षेत्र स्वाभाविक आहे. म्हणजे काय? मग आहे काय नेमकं? याच्यातून एक चांगली गोष्ट लक्षात घ्या की आता हा शेवटचा, कारण याच्यानंतर काळकारणवादी झाले आणि संपला. काळकारणवादी यांना मध्ये आलेला आहे.
तो जो आहे तो प्रत्यक्ष जीवाला येणाऱ्या अनुभवाचं एक प्रमाण धरून त्या ठिकाणी तो कालकारणवादी आहे. वास्तविक हा जो पक्ष आहे हा पक्ष निकराचा पक्ष आहे, म्हणजे हा सिद्धांताचा पक्ष आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण का की माऊलींच्या दृष्टीनं हे क्षेत्र कोणाचंच नाही, हे स्वाभाविक आहे. स्वाभाविक आहे म्हणजे काय आहे चांगलं बघा की वेदांताच्या दृष्टीनं हे जर क्षेत्र प्रकृतीपासून झालं म्हणावं तर जड प्रकृतीपासून कसं होईल? बरं, असंग ब्रह्मापासून झालं म्हटलं तर ब्रह्म विकारी होईल, आहे की नाही? ब्रह्म विकारी होईल. मग केवळ ब्रह्मापासून होणं शक्य नाही, केवळ प्रकृतीपासून होणं शक्य नाही. आणि पुन्हा प्रकृती ही जी आहे ती प्रातिभाषिक सत्तेतली आहे. आणि तुम्ही जरी सत्य म्हटले तरीसुद्धा ती काय आहे? असंगो ही अयम पुरुष, असंग पुरुषापासून ती वेगळी आहे. म्हणजे प्रकृती व्यावहारिक सत्तेतली आहे आणि असंग पुरुष पारमार्थिक सत्तेतला आहे. त्या दोघांचा संबंध होईल का? त्याच्यासाठी दोघांचा संयोग संबंध होणार नाही. जसा पोपट वृक्षावर बसला तर त्याच्या एका अंशावर तो बसलेला आहे, तसं प्रकृती त्याच्या कोणत्या अंशावर बसायला त्या दोघांची सत्ता, पक्षी आणि वृक्ष यांची सत्ता ही एक असल्यामुळं समान सत्तेत साधक बाधक व्यवहार घडतो. इथं संयोग संबंध होईल का? तर तसा समवाय संबंध होईल का? मृत्तिका आणि घट. कारण मग त्याच्यामुळं ब्रह्म काय होईल? विकारी होईल ना. त्याच्यामुळं त्या ब्रह्म केवळ ब्रह्मापासून, आणि नाहीतर त्याचा असंगत्व बाधित होईल, त्याच्या ठिकाणी निर्विकारत्व बाधित होईल. म्हणून केवळ पुरुषापासून नाही, केवळ प्रकृतीपासून हे क्षेत्र उत्पन्न होणं शक्य नाही, दोघापासून. म्हणून वेदांत शास्त्राने सांगितलं त्यांचा संबंध होत नाही. बरं, त्यांचा दोघांचा तादात्म्य संबंध व्हायला सुद्धा ती प्रकृती मी आहे असा अभिमान धरणं किंवा प्रकृतीचे धर्म हा या ठिकाणी त्यांनी दोघांचा तादात्म्य संबंध होणं सुद्धा शक्य नाही, तेच मी असा. मग आता झालं तर खरं स्वामी महाराज सांगायचे की ज्या अर्थी हे जगत दिसतंय त्याची काहीतरी संगती तर सांगितली पाहिजे. आणि ती संगती वेदांत शास्त्र सांगतं माया आणि ब्रह्म यांचा संयोग संबंध नाही, समवाय संबंध नाही, त्यांचा विशेषण विशेष्य भाव संबंध नाही, कार्यकारण भाव संबंध नाही. त्यांच्यामध्ये काय, एक आहे अधिष्ठान आणि एक आहे आद्यस्थ. पण जगत दिसतं म्हणून त्याची संगती सांगावी लागते. एरवी त्याची संगतीच नाही. का संगती नाही? तर जगत नावाचा पदार्थ अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी त्याची कधीही सिद्धीच होत नाही. जो पदार्थ झालाच नाही त्या पदार्थाच्या संबंधाने आपल्याला वर्णन कसं करता येईल आणि निश्चय कसा करता येईल? निश्चय करता येणार नाही. आगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुसशी काही. जे पदार्थ निर्माण झालाच नाही त्याच्याविषयी तुम्हाला काय विचारता येईल? आगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुसशी काही, म्हणून असो हे गोठी पाही पंडू कुमारा. ही गोष्टच बोलता येत नाही. हे खरं मत आहे. हे मत कोणाचं आहे? हे आहे सिद्धांत पक्षाचं, वेदांत पक्षाचं मत आहे. खरा प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. परंतु काय आहे, आपल्याला स्वप्न दिसलं की नाही? स्वप्न दिसलं, पण स्वप्न जागं झाल्यावर राहिलं का? नाही. बरं, ज्या वेळेला स्वप्न दिसलं तेव्हा तरी ते स्वप्न सत्य होतं का? अगोदरही सत्य नाही, नंतरही सत्य नाही, आणि दिसतं तेव्हा तरी ते सत्य आहे का? मग सिद्धांत आहे आदौ अंतेच यद नास्ति वर्तमानोपि तथा. आदौ अंतेच यद अस्ति वर्तमानोपि तथा. त्यांनी सांगितलं जो पदार्थ आधी अगोदर नसतो, नंतर नसतो, मधल्या काळात तो भासला तरी नसतो. जो पदार्थ अगोदर असतो, नंतर असतो, तो मधल्या काळात भासला नाही तरी तो असतोच, असा सिद्धांत आहे. ह्या सिद्धांताप्रमाणे जर पाहिलं तर आमची संगती अशी आहे की माया आणि ब्रह्म यांचा आध्यासिक तादात्म्य संबंध होतो. आणि त्यामुळं त्या माया त्या अधिष्ठान परब्रह्माच्या प्रतिबिंबाला ग्रहण करते. आणि ती माया ही शुद्ध सत्वात्मिका असल्यामुळं तिच्यामध्ये या चैतन्याला प्रतिबिंब रूपाने ग्रहण करण्याची योग्यता प्राप्त होते. आणि त्यावेळेला त्या मायेमुळं ते असणारं असंग निर्विकार ब्रह्म
मायेमुळं ईश्वर भावाला प्राप्त होतं आणि त्या ईश्वर भावामध्ये ते त्याचं ज्याला आपण म्हणतो ती त्याची कारणावस्था आहे. त्या कारणावस्थेनंतर त्याला काय होतो, एकोहम बहुश्याम असा संकल्प स्फुरण होतो आणि त्याप्रमाणे ह्या मायेचा काय होतो, माया काय करते, त्याच्या प्रतिबिंबाला ग्रहण करून परिणाम पावते. परिणाम पावते म्हणजे हे जगामध्ये त्रिगुणात्मक जगत आहे, त्याची माया पण त्रिगुणात्मक आहे. आणि जी उपादान कारण कशाला म्हणतात, जी ज्याचा कार्यामध्ये प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून हे कार्य राहत नाही, म्हणजे ज्याच्याशिवाय हे कार्य टिकत नाही, त्याला उपादान कारण म्हणतात. म्हणून माया त्याचं काय होतं, उपादान कारण. आणि तिच्यामध्ये काय होतं, परिणाम होतो. परिणाम होतो म्हणजे काय होतो, विकार होतो. विकार त्या परिणामाचं स्वरूप काय आहे, उपादान कारणाच्या समान स्वभावान पण अन्यथा रूप. माया ही कशी आहे, अव्यक्त आहे, पण जगत कसं आहे, व्यक्त आहे. माया एक आहे पण जगत कसं आहे, अनेक होतो. अन्यथा रूप जे आहे ते त्या भासायला लागतं. आणि त्यावेळेला काय आहे की तो एक श्लोक आहे की हा जो परमात्मा आहे तो परमात्म्यामध्ये कोणताही विकार न होता त्याचा अन्यथा रूपाने भान होतं. त्याच्यासाठी काय सांगितलं, पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भानम. पूर्वरूपाच्या परब्रह्माचा कोणताही त्याग न होता त्या ठिकाणी आपल्याला परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी अवस्थांतर भान म्हणजे ह्या जगताचा आभास होतो. आणि त्या आभासाला परिणामी उपादान कारण माया आहे आणि त्याला विवर्त उपादान कारण कोण आहे, ब्रह्म आहे. अशा प्रकारचं आपण चिंतन जर केलं आणि त्या मायेमुळं ब्रह्माला ईश्वर भाव प्राप्त होतो. आणि तो ईश्वर जो आहे तो प्राण्यांची कर्म त्यांना जेव्हा फल देण्याला सन्मुख झाली त्याच वेळेला त्या ईश्वराचा काय होतो, संकल्प होतो, एकोहम बहुश्याम प्रजायय. आणि मग सांख्य सिद्धांताप्रमाणे जसं प्रकृती स्वतंत्र न मानता वेदांतशास्त्र माया नावाची चैतन्याची असणारी निगूढ अशा प्रकारची जी शक्ती आहे त्या मायेमुळं त्या संपूर्ण क्षेत्राचा आपल्याला भास होतो. आणि ती माया जी आहे ती जरी जड असली, माया जड असली तर तिनं चैतन्याचं काय केलेलं आहे, प्रतिबिंब ग्रहण केलेलं आहे आणि ते जड नाही असं वेदांत सिद्धांतात सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी पुन्हा द्वैतापत्ती येईल म्हणून मूळ चैतन्य एक आणि त्या ठिकाणी हे प्रतिबिंबित झालेलं चैतन्य म्हणजे त्याला चिदाभास रूपाने असणारं चैतन्य, हे चैतन्य सत्य आहे असं मानलेलं नाही. पण ते काय नाही, जड नाही, कारण त्याच्यामुळं ह्या सगळ्या प्रकारच्या हालचाली किंवा क्रिया करण्याची योग्यता त्या मायेच्या ठिकाणी निर्माण होते. ती ह्या जगताचा उत्पत्ती, स्थिती आणि लय त्या ठिकाणी परिणामी उपादान कारणरूपाने करू शकते. परंतु तिला ब्रह्माचा अधिष्ठान आहे. पण ब्रह्म निर्विकार असंग राहून त्याला जसंच्या तसं सोहळ्यामध्ये ठेवून ही माया ह्या जगद उत्पत्तीचा, ह्या क्षेत्राच्या उत्पत्ती स्थिती लयाचा व्यापार त्या ठिकाणी करते. अशा प्रकाराने सांगितलं. आपण परवा सांगितलं कोण एकटे तेथे एक ढालगज निर्माण झाले आणि तिने एवढी ख्याती केली. नाहीतर खरं काय आहे, कान्होबा तेरे तेरे ते एक परब्रह्म तत्वच आहे. बरं, आता हे जे झालं खरं ईश्वराने निर्माण केलं का, ईश्वराने निर्माण केलं का, जीवाने निर्माण केलं का, नाही. पण जीवाला हे भासतं म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्याची संगती सांगतो, एवढाच अर्थ आहे. रज्जूवर सर्प निर्माण झाला नाही, रज्जूवर सर्प राहिला नाही, रज्जूमध्ये सर्प लीन झाला नाही, रज्जू सर्प भावाला कधी प्राप्त झाला नाही, किंबहुना सर्प झालाच नाही, हा सिद्धांत आहे. पण ज्या वेळेला तुम्हाला रज्जूवर सर्प भासला कसा, त्यावेळेला आम्ही तुम्हाला संगती सांगितली की नाही. मूळ आहे रज्जू स्वरूपाचं तुम्हाला सामान्य स्वरूपाचं ज्ञान आहे, विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. ते अज्ञान त्रिगुणात्मक आहे. त्या अज्ञानाचा तमोगुणाचा कार्य सर्प आहे आणि त्या अज्ञानाच्या सत्वगुणाचं कार्य सत्व आपलं सर्प ज्ञान आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आणि तुम्ही ऐकून घेतल्या. आणि जेव्हा आम्ही तुम्हाला त्या रज्जूचं ज्ञान करून दिलं तेव्हा याच्यावरती कोणती गोष्ट राहिली का, ज्या वेळेला सर्प समजत होतो तेव्हासुद्धा नव्हता. तसा ज्या वेळेला आम्ही हे क्षेत्र आहे असं म्हणतो तेव्हा ते क्षेत्र काय आहे, वंध्या पुत्रा इतकं असत आहे, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून हे वेदांतशास्त्राचं इप्सित आहे. एक संस्कृत टीकाकार मधुसूदन सरस्वतींनी या श्लोकावरचं चिंतन सांगत असताना त्यांनी लिहिले, भगवंताला क्षेत्र सांगायचं नाही, भगवंताला क्षेत्रज्ञ सांगायचं आहे.
म्हणून या ठिकाणी क्षेत्र सांगायचं, जरी पुढं भगवान सांगतात ना महाभूतान्य अहंकारो, आणि मी तुला क्षेत्र सांगतो आणि इतकं भगवान म्हणतात आता यावरी जैसे क्षेत्र हे असे तुझं सांगो तैसे साध्यंतो का, तुला आधीपासून अंतापर्यंत मी सांगतो. आधीपासून अंतापर्यंत सांगतो म्हणजे हे प्रवाह रूपाने अनादी आहे, प्रवाह रूपाने अनादी आहे. हे उत्पन्नही झालं नाही आणि याचा नाशही होत नाही. न कश्चित जायते जीवा, हा जीव कधी उत्पन्न झाला नाही, प्रकृती त्याच्या ठिकाणी उत्पन्न झाली नाही, सुखदुःख उत्पन्न झाले नाही. हा स्वप्नाप्रमाणे सगळा काय आहे, आभास आहे. वराड नोहे स्वप्न गे माये. इतकं शास्त्र आपल्या वेदांत शास्त्रामध्ये एक पराकोटीच्या चिंतनामध्ये तर महापुरुषांनी असं सांगितलेलं आहे की ज्ञानोबरायांच्या गाथेमध्ये पण एक अभंग आहे, आठवणार नाही, पण त्यांनी सांगितलं की हे जे जगदरूपी स्वप्न आहे, हे क्षेत्ररूपी स्वप्न आहे, हे स्वप्न आपल्याला म्हणजे हे स्वप्न कधी दिसतं आपल्याला जागृत अवस्थेमध्ये दिसतं, पण या स्वप्नापेक्षा हे निपटार आहे. माऊलीच म्हणतात की हे स्वप्नाहुनी निपटार आहे, स्वप्नापेक्षा निकृष्ट आहे. कारण काय आहे, स्वप्नातले पदार्थ आपल्याला जागृतीत आठवतात आहे की नाही, पण जागृतीतले पदार्थ स्वप्नात आहेत का? जागृतीतले पदार्थ स्वप्नात आठवत देखील नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी एक हे जे स्वप्न आहे तर हे स्वप्न आपली ही जी जागृती आहे ही स्वप्नापेक्षाही निकृष्ट अशी अवस्था आहे. आणि त्याच्यामध्ये आपण हा क्षेत्राचा विचार करतो, हे क्षेत्र झालंच नाही. आणि म्हणायचंच झालं तर खरं तर हे झालंच नाही, याला म्हणतात अजातवाद. दुसरं हे झालंच म्हटलं तर जेव्हा दिसतं तेव्हाच आहे. कोणताही पदार्थ दिसतो, ज्ञान समकालात तो उत्पन्न होऊन भासतो. त्या पदार्थाचं ज्ञान गेलं का तो पदार्थही गेला, दुसऱ्या वेळेला नवीन पदार्थ उत्पन्न झाला, याला दृष्टीसृष्टीवाद म्हणतात. त्याच्यातही त्या पदार्थाला तुम्ही जर अज्ञात सत्ता दिली आणि तो पदार्थ आहे असं मानलं तरीसुद्धा तो पदार्थ काय आहे, मिथ्या आहे. त्याचं मिथ्यात्व काय आहे, अबाधित आहे. तो सत्य कधी सिद्ध होत नाही. मिळून काय आहे, तुम्ही दृष्टीवाद म्हणा, दृष्टीसृष्टीवाद म्हणा, पण सर्वांचं पर्यवसान कशात आहे, अजातवादाचं आहे. की या ठिकाणी संसार नावाचा पदार्थ कधीच झाला नाही. आणि गौडपादाचार्य काय म्हणतात, एतद उत्तमम सत्यम, हे सगळ्यात सत्याचं सत्य आहे, श्रेष्ठ सत्य आहे. यत्र किंचिन न जायते, ज्या ठिकाणी काही उत्पन्नच झालं नाही. तर असं दिसतं की या ठिकाणी हा जो स्वभाववाद आहे, मग स्वभाववाद का म्हटलं याला, हा एक प्रश्न आहे. तर स्वभाव म्हणजे आपलं स्वरूप, स्वस्य भावा हा स्वभाव, आपलं स्वरूप मूलभूत असणारं ब्रह्मस्वरूप. त्या स्वभावाचं काय आहे, त्याचं कार्य काय आहे, समोर आलेल्याचं प्रकाशन करणं. त्यामुळं तुम्हाला हे क्षेत्राची उत्पत्ती, स्थिती, लय किंवा ही सगळी त्रिपुटी जी आहे, तर तुम्हाला ज्या वेळेला त्या जसं आता सूर्य आहे, सूर्याच्या प्रकाशामध्ये कोणी सत्कर्म केलं किंवा दुष्कर्म केलं तर सूर्य काही करीत नाही, कोणाकडून करून पण घेत नाही, पण त्याच्या वाचून होत नाही. आणि त्याच्याशी त्याचा कोणताही प्रकारचा ह्या झालेल्या आपल्या कर्माच्या लेपाने सूर्य कधी लिप्त होतो का? कधीही लिप्त होत नाही. त्याप्रमाणे समोर आलेल्या पदार्थाचं प्रकाशन करणं, कारण का तो स्वयंप्रकाश आहे आणि त्या स्वयंप्रकाशासमोर जे येईल पदार्थ तर तसं ते काय होईल, तो पदार्थ दृश्य त्याला होईल किंवा त्याचं प्रकाशन होत राहील. वास्तविक हा प्रकाश्य पदार्थ आहे आणि मी याचा प्रकाशक आहे, असा प्रकाशक भावही त्याच्या ठिकाणी नाही. पण तुम्हाला आम्हाला समजावून सांगताना प्रकाशक भाव, कारणभाव, उत्पत्ती, स्थिती, या लय, ह्या गोष्टी ज्या आहेत आपण जशा अनुभवतो, आपल्या भ्रामक अनुभवाचा अनुवाद अध्यारोपाच्या भाषेत करून शास्त्र अत्यंत दयाळू होऊन आपल्याला हे शास्त्रकार समजावून सांगतात. हा वेदांत सिद्धांत आपल्यासाठी अत्यंत उदार होतो आणि आपल्याला ही गोष्ट सांगत आहे. तेव्हा रोमा कवन पेरी कोणी केसाला लावले, काय सांगता येते स्पष्टीकरण? बरं सांगावं तर आत्ताच आपण पाहिलं की याच्या ठिकाणी जडापासून होत नाही, केवळ चेतनापासून होत नाही. जड आणि चेतन दोन परस्पर इतक्या विरुद्ध वस्तू आहे. प्रकाश आणि अंधकार कधी कोणाला भेटले का? तसं असंग निर्विकार चैतन्य आणि सत्संग असणारं आणि विकारी असणारं जगत यांचा कुठंतरी संधी होईल काय? कधी होणं शक्यच नाही. हे युक्तीनंच होतं असं नाही. श्रुतीमातासुद्धा सांगते, नेह नानास्ती किंचन विकल्पो नाही वस्तू, अशा प्रकारचं सांगते. हे जगत जे आहे ते कधी झालेला पदार्थच नाही. पण स्वप्न भासतं की नाही? भासलं म्हणून बिघडलं का सत्य मानलं म्हणून बिघडलं? सत्य मानलं म्हणून बिघडलं. तेव्हा फक्त हे जगत आहे, हे जगत सत्य नाही. हे जगत स्वप्नवत, मृगजलवत
रज्जू सर्पवत या ठिकाणी हे मिथ्या आहे, एवढी बुद्धी, एवढं जर सिद्धांत तुमच्या बुद्धीमध्ये दृढ झाला किंवा आरूढ झाला किंवा तुमचा तशा प्रकारचा निश्चय झाला तर हे जग दिसल्याने काही बिघडत नाही, सत्यत्व मानल्यामुळं बिघडतं. स्वामी महाराज सांगायचे आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं जग भासतं, बरोबर ना. पण जर आपल्याला कळलं आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं भासतं आणि त्या अज्ञानाचा मी प्रकाशक आहे, ते प्रकाश्य आहे. प्रकाश्य कधी प्रकाशक होत नाही, दृश्य कधी द्रष्टा होत नाही, द्रष्टा कधी दृश्य होत नाही. हे जर आपल्याला चांगल्या प्रकाराने उमगलं तर ते जगत आपल्याला काय करील, काही करणार नाही. परंतु काय आहे, आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं जग भासतं, पण आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं जगत भासतं हे न कळल्यामुळं ते जगत आपल्याला सत्य वाटतं आणि मग आपल्याला ह्या सत्यत्वाच्या भ्रमामुळं जीव रात्रंदिवस त्या जगताला सत्य मानून त्याच्यामध्ये असणारा भोगता भोग्यभाव, पाप पुण्य, सुख दुःख ह्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी जन्ममरण हे सगळे जे धर्म आहेत ते धर्म आपल्या ठिकाणी आरोपित करतो आणि ते सगळे धर्म आपल्यामुळं घेतल्यामुळं त्यांनी सांगितलं पुढिलाचे ओझे जरी आपुला माथा घ्यायचे तरी सांगे कान दाटे जे धनुर्धरा. तर त्याला ओझं का होणार नाही, दुसऱ्याचं ओझं आपल्यावर घेतलं. तसं प्रकृतीचे कार्य करत असताना ते कार्य माझं म्हटलं की जीव जो आहे तो लगेच त्याच्या दुःख परंपरेला सुरुवात होते. हे जाणून या ठिकाणी म्हणतात हा स्वभाव आहे. स्वभाव म्हणजे काय आहे, प्रकृतीचा स्वभाव आहे चैतन्याचं अधिष्ठानावर या ठिकाणी हा जगत प्रपंच दाखवणं आणि परमात्म्याचा स्वभाव आहे असंग निर्विकार राहणं. मग त्याचा आणि तो परमात्मा हे आपलं स्वतःचं काय आहे स्वरूप, म्हणजे आपला असंगत्व, निर्विकारत्व, एकरूपत्व, सच्चिदानंद रूपत्व, नित्यशुद्ध बुद्ध मुक्त स्वभावत्व जर कायम राहून या ठिकाणी हा जरी हे जगताच्या किती कल्पच्या कल्प आपल्याला जरी प्रतीतीला आलं तर आत्मस्वरूपाचा त्याची काय संबंध आहे, काहीच नाही. फक्त मग हे का सांगितलेलं आहे, सूर्यप्रकाश आणि अंधकार एकत्र येऊ शकत नाही. असं असलं तरी जगत दिसतं म्हणून आम्ही ह्या प्रकृतीचा आणि परमात्म्याचा कोणता संबंध सांगितला, आध्यात्मिक तादात्म्य संबंध. आणि तो परमात्मा ईश्वर भावाला आला. तो परमात्मा सर्वज्ञ आहे आणि सर्वशक्तिमान पण आहे. माया ही त्याची चित्शक्ती आहे आणि तो परमात्मा खरा जो आहे तो सर्वज्ञ असल्यामुळं त्याला आपल्या स्वस्वरूपाचं नित्य ज्ञान आहे परमात्म्याला. त्यामुळं परमात्म्यावर याचा काही परिणाम होतो का, म्हणून आपण म्हणतो जगत ही परमात्म्याची काय आहे, लीला आहे की नाही, त्याची लीला आहे. त्यामुळं परमात्म्यावर याचा काही परिणाम होत नाही. जीव हा जो आहे तो कारण नसताना नसत्या छंदे जग विनोदे विवळते. परमात्म्याच्या लीलेमधले असणारे देहादी प्रपंच किंवा पदार्थ हे माझे आहेत किंवा हे मी आहेत असा भ्रम कोणाला झाला, जीवाला झाला. आणि कारण नसताना हा जीव विनाकारण दुःखाच्या गर्तेमध्ये रात्रंदिवस दुःख भोगत राहिला. अशा प्रकारची ही स्थिती आहे. तेव्हा रोमा कोण पेरी वगैरे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न काय करतात की एकतर ईश्वरवादाची स्थापना करतात, मायावादाने आपल्याला ब्रह्मस्वरूपाचं यथार्थ स्वरूप सांगतात, मायेचं मिथ्यात्व सांगतात, आहे की नाही. आणि जीवाला हे सांगण्यात तात्पर्य नाही की रोमा कोण पेरी म्हणजे परमात्मा पेरी. अरे हे स्वाभाविकच चालू आहे, हे असंच चालायचं. ह्याच्यामध्ये हे प्रवाह रूपाने म्हणजे काय, आपण काय म्हणतो कालच्याच पाण्याने पुंडलिकाजवळ मी आंघोळ केली, अरे कालचं पाणी तर गेलं समुद्राला मिळायला. त्याप्रमाणे दृष्टीसृष्टीवादाप्रमाणे पात्रावर जे पाण्याचा प्रवाह येतो आणि जातो तशा अनंत त्रिपुटी या ठिकाणी उत्पन्न होतात. भोगता भोग्य, भोग, ज्ञाता ज्ञान, ने ध्याता ध्यान, ध्येय हे अनंत त्रिपुटी उत्पन्न होतात आणि जातात. ज्ञान समकाली असतात तेव्हाही त्या सत्य नसतात, त्या काय असतात, मिथ्याच असतात. अशा प्रकारचं भारतीय आपल्या ह्या ऋषीमुनींनी किंवा अनुभवी महापुरुषांनी एवढं मोठं धन आपल्यासाठी जपून ठेवलेलं आहे, हे वेदांत रूपी धन, की ह्या सिद्धांतावर तुम्ही आरूढ झाले किंवा हा सिद्धांत जर तुम्हाला आत्मसात झाला, जीवनात तुम्हाला दुःख शोधलं तरी सापडणार नाही आणि सुख नको म्हटलं तरी ते तुमच्या स्वरूपभूत झाल्यामुळं तुम्हाला काढून टाकता येणार नाही. सगळ्या जीवांचा प्रयत्न आहे अविनाशी सुखाचा आणि दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीचा. आता तुम्हाला दुःखाची निवृत्ती ज्या दुःखाची करायची त्याची सिद्धीच झाली नाही आणि ज्या सुखाचा प्राप्ती करायचा आहे ते निस्साधन, त्या ठिकाणी ते स्वतःच सिद्ध तुमचं स्वरूपच आहे. अशा प्रकारचा बोध मनुष्याने करून घ्यावा. आणि मग स्वामी महाराज म्हणायचे की मग तुम्ही तुमचं काय करायचं ते करा. सर्वात अगोदर पक्वान्न
अन्न खाल्ली पाहिजे, नंतर कोशिंबीरी चटणी लोणचं खाल्लं पाहिजे. तसं ह्या भारतवर्षात जन्मलेला प्रत्येक मानव मात्र याने पहिल्यांदा हे जे काही आत्मतत्व आहे ते जाणलं पाहिजे, जगताचं मिथ्यात्व जाणलं पाहिजे, जीवब्रह्माचं एकत्व जाणलं पाहिजे. आणि काही नाही, थोडे आहे चित्त सहाय्य झाली आहे, थोडंसं त्या आपल्याला ज्ञान होण्याइतकी चित्ताची एकाग्रता, शुद्धता आपण संपादन केली, त्याला आवश्यक असणारं जे विवेक, वैराग्य, समाधी, षटकं आणि मुमुक्षुत्व याचं जर जतन करून आपण आपल्या जीवनाचा काही काल या ते वेदांत वाक्याशी सदा रमणतो, ह्या वेदांत वाक्यामध्ये रमण करत जर आपण काढला तर आपल्याला कौपीनवंता खलु भाग्यवंता, हे खरं आध्यात्मिक भाग्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आणि याच्यासाठी आहे काय, याच्यासाठी एक मुख्य, जसं आता आपण काही दिवस हे चिंतन करीत आहोत, वास्तविक हे चिंतन अष्टादशा म्हणजे 18 दिवसाचं नाही, सप्ताह म्हणजे 7 दिवसाचं नाही. याचं चिंतन कसं, वेदांत आसुप्ते रमृते कालम नयेत वेदांत चिंतया, आसुप्ते झोपेतून जाग झाल्यापासून झोपे जाईपर्यंत आणि कळायला लागल्यापासून अमृते मरणाच्या क्षणापर्यंत वेदांत वाक्याचं चिंतन केलं पाहिजे. पण भारतीय संस्कृतीमध्ये वर्णाश्रम पद्धतीप्रमाणे हा संन्यासी महापुरुष जो आहे तो हे सर्व करू शकतो. गृहस्थी, ब्रह्मचारी किंवा व्यावहारिक जगतातल्या लोकांना इतका वेळ नाही. पण त्याच्यासाठी आपल्या वेदामध्ये गुरुकुल पद्धती होती आणि गुरुकुल पद्धतीत हे सर्व शिक्षण दिल्यानंतर गुरुजी जेव्हा दीक्षांत समारंभ मध्ये त्या मुलाला आपल्या घरी जाण्याची परवानगी देत असत किंवा त्या काय त्याला समावर्तन संस्कार, त्यावेळेला त्याला सांगत होते, बाबा आमच्या जीवनामध्ये जे काही तुला शिकवलेलं आहे किंवा आमचं जे चांगलं आहे ते सर्व स्वीकार, आमचे दोष असेल ते पाहू नको, आणि तू सर्वात महत्त्वाचं काय, स्वाध्यायान मा प्रमदितव्या, तू स्वाध्याय दररोज करत राहा. हाच ज्ञानेश्वरीच्या शब्दाबरोबर झटा घ्यायच्या, दररोज जितक्या आपल्या ज्ञानात भर पडेल आणि सत्पुरुष जिथं किंवा त्यांच्या सद्ग्रंथाचं किंवा त्या श्रवणाचा योग येईल त्या वेळेला ह्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न जर केला, दररोज काही वेळ तरी आपण दररोज ह्या ज्ञानेश्वरीच्या स्वाध्यायाला दिला तर आपल्याला याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. ज्ञानेश्वरीच्या वया नाही, दृष्टांताच्या वयासुद्धा आजच मला आपल्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं की ह्या ज्ञानेश्वरीचं जे काही दृष्टांत आहेत तर त्या दृष्टांताचं जर स्पष्टीकरण करायचं म्हणलं तर त्यालाच 1-1 तास लागेल. परंतु जर त्यांच्या दृष्टांताचं स्पष्टीकरण करण्याला इतका वेळ लागतो तर त्याच्या दार्ष्टांतिकाचं करायला किती वेळ लागेल. आपल्याला ज्ञानोबारायांनी दृष्टांत ह्या दृष्टीनं महत्त्व नाही, दार्ष्टांतिकापर्यंत आपण दार्ष्टांतिक सिद्धांत समजून घेतला पाहिजे. आणि तो सिद्धांत ऐकावी म्हण कथा तैशी धरोणी राहे चित्ता, आपण जे ऐकतो ते काय केलं पाहिजे, आपल्या उराशी बाळगून धरलं पाहिजे, त्याची आपल्याला अनुभूती घेतली पाहिजे. असं जर आपण केलं तरी आपण जरी संसारात राहत असलो पण दररोज काही लोक म्हणतात की जसा वेळ मिळेल तसं खाण्याला वेळ काढतात, आजाराला असल्यावर रजा काढतात त्याच्यामध्ये, आणि जेव्हा तुम्हाला प्रतिकूलता येते तेव्हा तुमचं ते काम थांबून पण जातं. त्यापेक्षा जे आपलं महत्त्वाचं काम आहे की अगोदर या जन्मामध्ये आपण सर्वात प्रथम आपलं उद्दिष्ट गाठलं पाहिजे की मी या ठिकाणी सच्चिदानंदरूप आत्मा आहे, मी आत्माच असू शकतो, अनात्म्याचा माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, असं जेव्हा मनुष्य मोकळा होईल. आणि मग आता काय, तो का म्हणे, मुक्ती परिणली नोवरी आता दिवसचारी खेळी मिळी, जीवनमुक्ती रूपी स्त्रीबरोबर विवाहबद्ध व्हायचं आणि मग त्याच्याबरोबर संसार करायचा. हा संसार जो आहे हा संसारसुद्धा काय आहे, अवघाची संसार सुखाचा करीण आनंदे भरीण तिन्ही लोक, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. आपला जो हा भारतीय समाज आहे तो अत्यंत प्रामाणिकपणाने जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी अशा प्रकारचं आपली जी जीवनशैली आहे ती विहित कर्म जी आहेत ती ईश्वरार्पण बुद्धीनं, त्यागाच्या भावनेनं, समर्पण भावनेनं प्रामाणिकपणे करत असूनही त्या ठिकाणी त्याला समाधान पूर्ण होत नाही. याचं कारण काय आहे, स्वाध्यायापासून तो परान्मुख आहे. म्हणून दररोज काही ना काही, भले आपल्याला वेदाचं अध्ययन येऊ नये, स्वर्ग आपल्याला
संस्कृतचं अध्ययन नसू देत, मराठी भाषेत हे फार मोठं शास्त्राचं ज्ञान नसू द्या, पण 9,000 वयामधले किती शब्द असणार आहे आणि 9,000 वया मिळून किती 25,000च्या आतच वाक्य होते. तेवढ्या वाक्याच्या शब्दाचा वेध करीत आणि तो आपल्या अनुभव जेणेकरून आपल्याला येईल अशा प्रकारचा जर विचार केला, दुसऱ्या चर्चा करण्यापेक्षा जर आपण समकक्ष ज्याला आपण म्हणतो समान अधिकाराचे किंवा समान ज्यांना दोघांनाही मुमुक्षुत्व आहे अशा प्रकारचे कोणी भेटले, त्यांना इतर ज्या काही नाशवान संसाराच्या गोष्टी करण्यापेक्षा त्यांना मला ह्या ओवीचा अर्थ सांगा किंवा मला असं वाटतं हे सांगा, किंवा आपण दोघं मिळून एखाद्या महापुरुषाच्या चरणकमलाजवळ थोडासा काही काल जाऊ, आपण त्यांना हा प्रश्न विचारू अशा प्रकारे, किंवा कधी कोणाची भेट झाली नाही तरीसुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्याकडं आपण त्या ठिकाणी याचना करून मला जे याचा अर्थ आहे तो माझ्या हृदयामध्ये स्फुरद्रूप करा, मला ज्ञात होऊ द्या, अशा प्रकारची प्रार्थना आपण करू शकतो. आता याच्यामध्ये हे चिंतन करत असताना एकदा का ज्ञानेश्वर महाराजांचं धोरण आपल्या लक्षात आलं, मग आपण अनुकूल अशा प्रकारचे तर्क म्हणजे युक्ती पण करू शकतो, त्या युक्ती समजून पण घेऊ शकतो आणि त्याची अनुभूती पण घेऊ शकतो. म्हणून आपण दिवसेंदिवस स्वाध्यायापासून कोणी परांमुख होऊ नये. दररोज आपण आपला वारकरी संप्रदाय आहे, ह्या संप्रदायातले जे काही साधक आहेत ते खूप समृद्ध आणि समाधानी आहेत. का तर ते वारकरी आहेत. वारकरी आहेत म्हणजे काय, ते ह्या नित्यनियमाने दररोज काही नामस्मरण, आपली नित्याची असणारी वारी किंवा आपलं नित्याचा असणारा स्वाध्याय हे करणं. वारकरी झाला, माळकरी झाला आणि ज्ञानेश्वरी म्हणतो मी एकदा पारायण केलं होतं. अरे एकदा पारायण करण्यासाठी नाही, ज्या दिवशी तू पवित्र तुळशीची माळ धारण केली त्या दिवसापासून आपल्या पूर्वसूरींच्या परंपरेचे असणारे जे ग्रंथ आहेत, जगद्गुरु तुकोबारायांची गाथा, भगवती ज्ञानेश्वरी आणि नाथ महाराजांचा भागवत, ही वारकऱ्याची प्रस्थानत्रयी आहे. आणि ह्या प्रस्थानत्रयीचं अध्ययन करणारा पुरुष हा या ठिकाणी संन्यस्त अशा महापुरुषाला देखील त्या ठिकाणी आनंदी करील, त्या लाजवील नाही, त्याला आनंदी करील, अशा प्रकारचं आपल्याजवळ योग्यता प्राप्त होते. म्हणून हे ग्रंथाचं अध्ययन केलं. आता आपण हे जे आता ह्याचा वय आहे आपल्याला नियोजित वेळेत करायचं आहे, त्यामुळे जास्त विस्तार करता येणार नाही. परंतु असं वाटतं का हे जे आहे ना कीर्दा आणि कथावणी म्हणतात, तर या ठिकाणी जे काही ज्ञानोबारायांनी सूत्ररूपाने सांगितलं याचा जर बोध होत नसेल आणि हे सांगण्यापाठीमागचं तात्पर्य काय आहे हे जर करायचं असेल, तर भिक्षुगीत नावाचा जो 23वा अध्याय आहे एकनाथी भागवतामध्ये, तर त्याचं निर्णय केलं का तुम्हाला कालकारणवादी जो पुरुष आहे किंवा नायम जनोमे सुखदुःख हेतु न देवतात्मा ग्रह कर्म काला मनहा परम कारणमामनंती संसार चक्रम परिवर्तयेत यत, अशा प्रकारचा श्लोक आहे त्या 23व्या अध्यायामध्ये. त्या श्लोकाचं चिंतन पाहिलं की आपल्याला हा स्वभाववाद्याचं काय म्हणणं आहे हे आपल्याला चांगलं समजावून घेता येईल. म्हणजे याचा अर्थ ह्या स्वभाववाद्यामध्ये काय सांगितलं, अहो हे जगत म्हणून जो पदार्थ आहे ना, क्षेत्र म्हणून हा जो पदार्थ आहे ना, ही कोणाचीच वृत्ती नाही, हे कोणी प्रकृतीने केलं नाही, जीवाने केलं नाही, कर्मापासून झालं नाही, ब्रह्मस्वरूपातही नाही. म्हणजे काय आहे, हे नाहीच आहे मुळात, अशा प्रकारची स्थिती. मग आहे कोणाला, तर वाहे तया फावे आणि यरा तुटे. जो या ठिकाणी म्हणतो की जो याची वहिवाट करतो, ही लागवड करतो, त्याला ते मिळतं, आणि ज्याने नाही केली त्याला मिळत नाही. जसं आता रेल्वेमध्ये एक पेटी होती, थोडक्यात सांगतो. रेल्वेमध्ये पेटी होती, अगदी तिला रंगीत कपड्यांनी वरून झाकलेलं होतं, फक्त कुलूप दिसत होतं आणि मोठी पेटी होती. थोडंसं जर बाजूला पाहिलं तर ते भरजरी कपड्यामध्ये तो जो धातू होता तो स्टीलसारखे त्या पेटीचा होता. आणि ती एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर जात राहिली. एक मनुष्य तिथं बसला होता, त्याला वाटलं एवढी स्टेशनं जातात, ह्या पेटीला कोणीच हात लावला नाही. शेवटचं जेव्हा स्टेशन आलं तेव्हा त्यांनी पाहिलं की आता हे कोणीतरी उतरून घेत आहे का, कोणीच घेतली नाही. तिथं काय झालं की त्याला वाटलं की याचा अर्थ हे विसरून गेलेली पेटी आहे, आता ही माझी पेटी. तो घेऊन उतरायला लागला. दरवाज्यात आला तर तिथं पोलिसांनी त्याला लगेच विचारलं की, कारण त्याचा शोध लागत होता त्या CID खात्याकडून. त्यांनी विचारलं ही पेटी कोणाची, तो म्हणला माझी. म्हणजे काय खून आहे सांगा, माझी पेटी आहे म्हटलं. मग ते काय हे सांग. त्यांनी सांगितलं की माझ्या वस्तू आहे, तुम्हाला काय सांगणार याच्यामध्ये. शेवटी त्यांनी काय केलं, ती पेटी उघडली पोलिसांनी. त्याच्यामध्ये एक प्रेताचे तुकडे होते. आता तो झालेल्या खुनाचा शोध लावायला
किती सोपं झालं. कोण आहे हा? जो माझी पेटी म्हणला. जर माझी पेटी म्हटला नसता तर होतं का? वाहे तया फावे आणि येरा तुटे. जर त्याच्याविषयी उदासीन राहिला असता तर त्याला काही झालं असतं का? तसं हे शेत कोणाचं नाही, कोणी निर्माण केलेलं नाही, शेतच नाही. याचा उत्पत्ती करता नाही, याचा स्थिती करता नाही, याचा नाश करता नाही. हे फक्त प्रतीती मात्र आहे. आणि जर आपण योग्य रीतीनं चिंतन केलं तर बाद योग्य आहे. अशा प्रकारची याची स्थिती आहे. तेव्हा याचा काही विचारच करायचा नसतो. ज्ञानोबरायांनी या ठिकाणी ह्या दार्शनिकांचा विचार सांगत असताना मुमुक्षूच्या कल्याणासाठी हा शेवटला सिद्धांत स्वभाववाद म्हणजे आपल्या स्वस्वरूपाच्या दृष्टीनं हे जगत झालेलंच नाही. पण झालेलंच नाही मग हे क्षेत्र तोवर मालकी कोणाची? जे म्हणेल ना माझी मालकी आहे त्याची मालकी आहे. पण त्याची मालकी झाल्यावर मग क्षेत्राच्या रूपाने जी सुखदुःख जन्ममरण परंपरा ही सगळी त्याला भोगावी लागते. आणि ते कशाला? केवळ तो मी देह म्हणता ह्याला मी असं त्या क्षेत्राला म्हटलं का ब्रह्महत्या कोटी येऊन या पाठी कापट येते. आणि तुम्ही जर म्हटले देह नव्हे हे मी सरे आणि मग उरला उरे विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात न म्हणा देह माझा ऐसा आणि मग भरवसा कळेल. काय कळेल तुम्हाला? अमर आहा खरे की पोहा खोटे हे. न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. कैची भाक सकळी का आपुले. हे सर्व माझं आत्मस्वरूप आहे. हे जग नहे जग नव्हे हा अवघा जनार्दन. सर्वम यद अयम आत्मा मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. असं तुम्हाला कळेल की सगळं सोन्याचेच मणी आणि सोन्याचाच दोरा. अशा प्रकाराने हे सर्व परमात्ममय असं तुम्हाला दिसू लागेल. अशा प्रकाराने या ठिकाणी हा जो स्वभाववादी आहे तो स्वभाववादी म्हणतो की या ठिकाणी म्हणजे गगनाचा तडावा कोणी भरला हा अनाकलनीय आहे. या ठिकाणी ह्या अनिर्वचनीय क्षेत्राविषयी काहीच बोलता येत नाही आणि अनिर्वाच्य परमतत्वाविषयी काहीच बोलता येत नाही. ते म्हणा तुमचं हे साक्षात अपरोक्षात ब्रह्म आणि तुम्ही बोला ना त्याच्याबद्दल. अरे जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला बोलता येत नाही ही त्याला काय आहे अडचण आहे की नाही. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं आपलं स्वरूप आहे हे ज्ञानोबराय आपल्याला सांगून देतात. अरे ह्या क्षेत्राचा विचार क्षेत्राच्या विचारासाठी करायचा नाही. हे क्षेत्राचं स्वरूप असं आहे वाहे तया फावे आणि यारा तुटे. तू असंगत्वाचा निश्चय कर आणि याच्यापासून दूर हो. ह्या क्षेत्राशी संबंध ठेवू नको. तू आपल्या स्वरूपाला समजावून घे. मग रोमा कोण पेरी आणि गगनाचा तडावा कोण धरी या ठिकाणी ह्याचा विचार करायचा तुला प्रश्नच राहणार नाही. अगोदर सुरुवात केली त्याच्या संबंधाने. त्याच्यामधून प्रकृतीच्या जड कारणवादाचं संकल्पवादाचं जीववादाचं निराकरण केलं. ईश्वरवादाची स्थापना केली. हळूहळू ब्रह्मवाद सांगितला. खरं तर मायावाद भगवतपूज्य स्वामी महाराज म्हणायचे भगवतपूज्यपाद शंकराचार्यांना किंवा ज्ञानेश्वर महाराजांना कोणी जर मायावादी म्हणत असेल तर जवळजवळ शिवी दिल्यासारखे आहेत. ते मायावादी नाही ते काय आहेत? ब्रह्मवादी. माया सहज तुम्हाला मुमुक्षूला समजून देण्यासाठी त्या ठिकाणी परब्रह्मतत्वाच्या ठिकाणी मायेची केलेली क्षेत्रात माया कार्याची केलेली कल्पना आहे. मधुसूदन सरस्वतींनी असलेल्या अखंडानंद स्वामींनी पण चिंतन केलं. हे सगळं विवेचन यताहाच यत ह्या सूत्राचं आहे. यताहाच म्हणजे ज्याच्यापासून झालेलं आहे म्हणजे ज्या कारणापासून झालेलं आहे आणि यत म्हणजे जे कार्यरूपाने आहे ते कार्यरूप क्षेत्र आणि कारणरूप क्षेत्र याचा विचार ज्ञानोबरायांनी ह्या ओव्यांमधून सांगितलेला आहे. म्हणून ते म्हणतात काय की ही वृत्ती कोणाची नव्हे हे वाहे तया फावे रातुटे तवा अनिके एके क्षोभे म्हणितले निके तरी भोगीजे एके काळी केवी हे. हा आपण परवा साधारणतः ओझरता विचार केला होता. थोडासा वेगाने विषय मोठा आहे म्हणून. परंतु काही आमच्या मित्रांच्या सूचनेवरून किंवा नुकतंच आपलं पूर्वी चिंतन झालं होतं तर त्याच्यासाठी हा विचार थोडासा पुन्हा वेगळ्या अंगाने केला एवढाच याचा अर्थ आहे. असो या ठिकाणी हे ज्ञानोबरायांना तुमच्या आमच्या कल्याणासाठी असणारे अभिप्रेत असणारे विचार अभिप्रेत असणाऱ्या भावना आणि अभिप्रेत असणाऱ्या क्रिया सत्क्रिया म्हणजे सदाचार सद्विचार आणि सद्भावना यांचा आपल्या अंतःकरणात
या ठिकाणी लाटाच्या लाटा उसळत आणि त्या लाटा आनंद फलपर्यवसित होत आणि अशा प्रकारची सद्बुद्धी भगवान संत सम्राट माऊलींनी तुम्हाला आम्हाला द्यावी आणि आपलं आध्यात्मिक कल्याण करावं अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी आजच्या चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.